कोकण महाडाचे माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला। रॉयल गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। आमदार विक्रांतदादा पाटील, जयम म्हात्रे, रमेश कुडेकर, प्रीतम म्हात्रे, रविशेठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या 4 दशकाहून अधिक काळाच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला। यावेळी बाळासाहेब पाटील यांनी आपले यशाचे श्रेय कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेला देत समाज व पक्षासाठी काम करण्याची संधी हेच आपले भाग्य असल्याचे सांगितले। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला हा अभिष्टचिंतन सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। ज्यांनी जे सगळे लोक ज्यांनी मला मनापासून हार्दिक शुभेच्छा माझ्या वाढदिवसाच्या दिल्या, त्या सगळ्यांचा मी मनापासून पहिल्यांदा आभार मानतो। आणि आपण सगळे साक्षीदार आहात गेल्या 4-5 दिवसापासून, अजून उद्याचाही दिवस आहे। हा सप्ताह खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीनं वाढदिवस मी घरगुती साजरा करू शकलो असतो, कुठेतरी हिल स्टेशनला जाऊ शकलो असतो। पण 40 वर्ष झाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं घर फक्त मी माझा समाज नाही मांडलं, पण पूर्ण समाज माझं मी घर मांडलं। या माध्यमातून मी प्रत्येकाशी असा अटॅच झालो आणि ते सगळं प्रेम मी अजातशत्रूतम गर्वाने अभिमानानं सांगेन की मी अजातशत्रू आहे। मला कुठल्या, आज तुम्ही अनेक पक्षाची लोकं या ठिकाणी बघितलीत, अनेक त्या ठिकाणी संस्था बघितल्या। कुठलंही राजकारण मी भारतीय जनता पार्टीचं आहे म्हणून कोणी आलेलं असं तुम्हाला कधी दिसलं असं मला वाटत नाही। आणि हीच माझी अचिव्हमेंट आहे की गेल्या 40 वर्षात माझ्यावर प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रेम केलं आणि मी काय दिलं त्यांना, उलट ते सगळे माझ्याबरोबर आत्तापर्यंत संघर्ष करत आले। 40 वर्ष तुम्ही बघितलं, आता या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीचा आदरणीय नरेंद्र मोदीचे पंतप्रधान होतात, अटलजी तेव्हा झाले आणि एक 6 वर्षासाठी लाल किल्ल्यावर त्यांनी झेंडा फडकवला। पण आमचे अनेक वर्ष संघर्षामध्ये गेली। या रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवणं अतिशय कठीण होतं। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या दृष्टिकोनातून हा रायगड जिल्हा हा अतिशय खडकाळ जिल्हा होता BJPच्या दृष्टिकोनातून। पण त्याच्यावरती सुद्धा कमळ फुलवायचं जेव्हा आम्ही सगळ्यांनी, माझे जुने सगळे सहकारी माझ्यावर जेव्हा काम केलं, की त्यांना द्यायला माझ्याकडं कुठलं आर्थिक असं कुठलं गणित नव्हतं, कुठे एखादा सरपंच आमचा सदस्य नव्हता। पण हळूहळू एक करता करता करा सदस्य, सरपंच, उपसरपंच, नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष, भेटीच्या सदस्यांपर्यंत आम्ही पोहोचलो। त्याच्यात तुम्ही सगळे साक्षीदार आहात। आणि हे सगळं करत असताना हा जो आता सप्त्याचा हा कार्यक्रम, 7 दिवस हा आपण सगळे बघतात, आपण उपस्थित होतात। एकही असं क्षेत्र मी सोडलं नाही। मित्रांनी प्रत्येक वेळा सांगितलं, अगदी आपल्या मातृशक्तीसाठी आम्हाला काहीतरी करायचं असेल, त्यांच्या आरोग्य शिबिरासाठी, आरोग्यासाठी काही करायचं असेल, आम्हाला स्टुडंटसाठी, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काही करायचं असेल, आमचे ज्येष्ठ त्यांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला आत्तापर्यंत केले, त्यांच्यासाठी आम्हाला जे जे करायचं आहे ते सगळं बघितलं आम्ही त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी संतुलन या पृथ्वीचं, या पर्यावरणाचं आपल्याला राखलं गेलं पाहिजे, त्याचं भान ठेवलं। मी भाग्यवान आहे की 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन त्याच मुहूर्तावरती आला आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारी ऑफिसमध्ये, RTOच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं। आणि हे आम्ही सातत्यानं करत असतो, फक्त वाढदिवस आलाय म्हणून या सगळ्या गोष्टी होत नाहीत। 365 दिवस ही समाजाची आमची बांधिलकी आहे आणि सगळी बांधिलकी करत असताना प्रत्येकाच्या जे अंत्योदयाचं, जे दीनदयाळजींचं आमचं स्वप्न, ज्या विचारावर भारतीय जनता पार्टी चालते, तो विचार आमचा आहे की शेवटच्या स्तरातल्या घटकाच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणं, हे आमचं काम आहे। तो जेव्हा हसेल, त्याच्या डोळ्याचं पाणी जेव्हा आम्ही पुसू, तेव्हा खऱ्या अर्थानं कुठंतरी प्रगती झाली असं आम्ही म्हणतो। आणि ते अंत्योदयाचं स्वप्न घेऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हातात घेतला। आज अभिमान वाटतो की या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची सुरुवात जी आम्ही ताकदीनं केली, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही टिकून राहिलो। निष्ठा ज्याला काय आहे त्यांनी सिद्ध केली। प्रामाणिकपणा, संघर्ष, समर्पण हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्याबरोबर केलं। आणि आज माझ्या डोळ्यासमोर 4 आमदार या रायगड जिल्ह्यात झाले, युतीतले खासदार या जिल्ह्यामध्ये झाले। भारतीय जनता पार्टी पूर्ण रायगड जिल्हा उजवा झाला, ही माझी राजकीय अचिव्हमेंट आहे। मी काय मंत्री झालो मला माहिती नाही, पण आज मी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या शेजारी बसायचं मला भाग्य मिळालं। माननीय उपपंतप्रधान अडवाणी साहेबांचा दौरा या रायगड जिल्ह्यात 5 जुलै आपल्याला आठवत असेल 2005 साली मी लावला। प्रत्येकाचं अश्रू पुरण्यासाठी अडवाणी साहेब त्या ठिकाणी आले, पण मला सुद्धा त्यांच्यावर 3-3 दिवस त्यांच्याबरोबर फिरण्याचं, त्यांच्यावर राहण्याचं,
त्यांच्याकडे संवाद करण्याचं भाग्य मला मिळालं. प्रमोदजी महाजनांसारखे महान नेत्यांच्याबरोबर मला सुसंवाद करण्याचं, त्यांच्याबरोबर बसण्याचं भाग्य मला मिळालं. आदरणीय मुंडे साहेबांनी, आज मी या ठिकाणी उभा आहे, मला मुंडे साहेबांनी उभं केलं. तर इतक्या मोठ्या महान नेत्यांच्या बरोबर त्या विचारधारेत बसणं, मला असं वाटतं की फार भारतीय जनता पार्टीतल्या कमी कार्यकर्त्यांना मिळालं. त्यापैकी मी एक भाग्यवान कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी इथून पुढे सुद्धा जे आत्तापर्यंतची लोकं आली त्याला काही येता आलं नाही, पण त्यांनी अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यासाठी मी विक्रांतलाही सांगितलं आहे, त्यांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादाने विक्रांत आमदार झाला आणि आम्ही त्यांची बांधिलकी तुम्ही सगळ्यांनी बघितली की 6 महिन्यात विक्रांतजींनी किती मोठं लोकांची, ठीक आहे शेतकरी, तो पक्ष कुठला आहे मला माहिती नाही, तो शेतकरी आहे, त्याचा नैनाचा विषय सुटला पाहिजे. तो शेतकरी आहे, त्याचे शिक्के शिटकोणी अडकून ठेवले, त्याच्या जमिनी 84 सालापासून 70 सालापासून अडकून ठेवल्या, त्या जमिनी सोडवण्याचं काम 1100 एकर आत्ता या वेळेला सुटलेले, ते तुम्ही बघितलं. सामान्य आमचे लोक इथं आली, त्यांना लॉटरी, तिथं घर एक आयुष्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न पुरं करायला 74 लाख घराच्या 300 फुटाच्या घराच्या किमती, एवढ्या भारीच्या किमतीच्या गरिबाला परवडत नव्हत्या. जवळजवळ आपण 69,000 घरांचा प्रश्न सोडून 10% अमाऊंट कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आपण रिडेव्हलपमेंट होते, लाखो लोकांचे ते विषय होते की रिडेव्हलपमेंट कशीच पडली होती. सिडकोचा उलटा निर्णय झाला होता की बंगले असेल तिथं पुन्हा बंगले बाळा, लाखो लोकांनी जायचं होतं पुढं, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवला, तो पूर्ण झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता रजिस्ट्रेशन विषय होतं, गोरगरिबांनी विठुंबा सुखावर परिसरामध्ये घरं घेतली, त्याचं रजिस्ट्रेशन अडकले, लाखो लोकांनी पैसे अडकून त्यांनाही आत्महत्या करायची वेळ आली, तो सुद्धा विषय विचारण्याच्या माध्यमातून सुटला. इतक्या पद्धतीनं आम्ही काम करतो आणि फक्त एवढीच पद्धती आपल्याला करणार आहे. आणि हा 4था स्तंभ आहे लोकशाहीचा. बाळासाहेब जांभेकरांच्या पाठीकडे ज्या लेखणीच आहेत, तुम्ही यातून तुम्ही सिद्ध करताय आणि मी बघतोय तुमची मेहनत. इतक्या दिवस झालं तुम्ही उन्हामध्ये सगळीकडे आमच्याबरोबर आहात. हे सगळं करत असताना मित्रांचं जे काय काम करतोय त्याला तुमचे आशीर्वाद राहू द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय